त्या दिवशी तिला सगळ्यांनी पाहिलं, पण कुणालाच तिची योग्यता दिसली नाही. रिसेप्शनपासून ते इंटरव्ह्यू रूमपर्यंत प्रत्येकाने तिची फक्त खिल्लीच उडवली, टोमणे मारले आणि फक्त तिच्या साडी व भाषेच्या आधारावर तिचा निर्णय घेतला. तुझ्यासारख्या मुली कॉर्पोरेटमध्ये टिकत नाहीत असं म्हणत तिला बाहेर काढून दिलं. पण त्यांना काय माहीत होतं, ज्याला त्यांनी नाकारलं ती फक्त एक उमेदवार नव्हती, तर ती एक वादळ होती. आणि मग 7 दिवसांनी तेच दरवाजे पुन्हा उघडले. पण यावेळी गोष्ट वेगळी होती. प्रश्न इतकाच होता की ती 7 दिवसांनी पुन्हा का आली होती? केवळ सूट घेण्यासाठी की त्या कंपनीला विकत घेण्यासाठी, की असं काही जे कुणाच्याही कल्पनेबाहेर होतं? या हृदयस्पर्शी कथेची संपूर्ण सच्चाई जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी या गोष्टीला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव व शहर नक्की लिहा, जेणेकरून तुमचं प्रेम आम्हाला सतत जाणवत राहील. चला तर मग सुरुवात करूया अशा एका गोष्टींची जी कदाचित तुमच्या मनालाही भिडेल. एका छोट्या गावातील अनन्या लाल साडी नेसलेली शहरातील एका मोठ्या कॉर्पोरेट इमारतीसमोर उभी होती. तिच्या हातात स्वप्नांनी भरलेली फाईल होती. तिने एक खोल श्वास घेतला, पदर नीट केला आणि इंटरव्ह्यूसाठी आत पाऊल टाकलं. एसीच्या थंडगार हवेने तिच्या चेहऱ्यावर स्पर्श केला. क्षणभर तिचा आत्मविश्वास डळमळला, पण तिने स्वतःला सावरलं. रिसेप्शनवर 2 मुली बसलेल्या होत्या. एकदम चकचकीत, नेल पॉलिश, मोकळे केस आणि लॅपटॉपवर स्लाइड्स सुरू होत्या. त्यांनी अनन्याच्या पायांकडे पाहिलं. तिचे पाय साडीमध्ये अडखळत होते. त्यातील एकीने दुसरीला कोपरखळी मारली. क्लायंटची आई आली वाटतं. दुसरी म्हणाली, अरे नाही, टिफिन डिलिव्हर करायला आली असावी. अनन्याने काहीही उत्तर दिलं नाही. तिला माहीत होतं की तिचं मौन अनेकदा शब्दांपेक्षा जास्त काही बोलतं. रिसेप्शनिस्टने न बघताच विचारलं, कोणाला भेटायला आलायत? मी इंटरव्ह्यूसाठी आले आहे, अनन्याने शांत आवाजात उत्तर दिलं. तिने एक फॉर्म दिला आणि नाकावरचा चष्मा सरसावत म्हणाली, बसा, HR तुम्हाला बोलावती, पण पुढच्या वेळी जरा प्रोफेशनल कपडे घालून या. अनन्या बसली. समोरच्या भिंतीवर CEOचा फोटो होता, ज्यात तो सूटमध्ये असत उभा होता. तिला माहीत होतं की ही दुनिया तिची नव्हती, पण कदाचित ती या जगाला बदलायला आली होती. घड्याळाच्या काट्यांसारखा वेळ सरकत होता. अनन्याची नजर प्रत्येक गोष्टींवर होती. समोरच्या बॅनरवर लिहिलं होतं, इनोव्हेशन ग्लोबल फ्युचर. शेजारी बसलेला एक मुलगा कुजबुजला, साडीमध्ये इंटरव्ह्यू? आर यू सिरियसली? दुसरा हसत म्हणाला, मला वाटलं क्लायंटची बायको असेल. सगळींकडे हसण्याची एक लाट हळूहळू पसरली. अनन्याने सगळं ऐकलं, पण तिची मान सरळ राहिली. तिच्या कपाळावरची छोटीशी टिकली सगळ्यांना दिसली असेल, पण तिच्या डोळ्यांमधला आत्मविश्वास कुणालाच जाणवला नाही. तेवढ्यात एक मुलगा बाहेर आला. त्याच्या कानात एअरपॉड्स होते. त्याचे केस मागे झटकलेले आणि हातात टॅबलेट होता. रिसेप्शनिस्टने इशारा केला, मॅम प्लीज फॉलो हिम, HR बोलवतायत. अनन्या उठली आणि साडीचा पदर सावरत ती पुढे चालू लागली. संपूर्ण फ्लोअरवर टाचांचा खणखणाट होता, पण तिच्या चपलांचा शांत आवाजही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. जणू एखादी जुनी सावली नव्या इमारतीला भिडते. काचेचं दार उघडलं. आत 5 खुर्च्या होत्या आणि त्यांच्यावर बसलेल्या लोकांनी आधीच ठरवलं होतं की हा इंटरव्ह्यू फार वेळ काही चालणार नाही. अनन्याने साडीचा पदर नीट केला आणि पाऊल आत ठेवलं. तिला वाटत होतं की तिला ऐकून घेतलं जाईल, पण तिला पाहण्याची पद्धतच अपमानजनक होती. HR हेड, एक कडक चेहऱ्याची स्त्री, फाईलमधून एक कागद उचलते आणि म्हणते, हीच आहे का ती जिने मॅनेजरच्या पोस्टसाठी अप्लाय केलंय?
तिच्या आवाजात अविश्वास स्पष्टच जाणवत होता. हो, मीच अर्ज केला आहे, अनन्याने हात जोडत उत्तर दिलं. एचआरने फॉर्म न बघताच टेबलावर फेकून दिला. मग तिने एका पुरुष अधिकाऱ्याकडे पाहिलं. त्याने गडद रंगाचा सूट, महागडी घड्याळं आणि एक अशी स्मित हास्य जी सन्मानासाठी नव्हे तर संशयासाठी होती. तो म्हणाला, ही पोस्ट क्लायंटला फेस करावी लागते. तुम्हाला याचं ज्ञान आहे? हो, मी पूर्वी असे प्रोजेक्ट्स हाताळले आहेत, अनन्या शांतपणे म्हणाली. पण कुणी ऐकलंच नाही. दुसऱ्या अधिकाऱ्याने फाईल उघडली, नजर टाकली आणि बोलला, संपूर्ण डिटेल्स हिंदीमध्ये. आजकाल लहान मुलंसुद्धा प्रोजेक्ट इंग्लिशमध्ये करतात. हसण्याचा पुन्हा एक उद्रेक झाला. संपूर्ण डिटेल्स मराठीमध्ये. आजकाल लहान मुलंसुद्धा प्रोजेक्ट इंग्लिशमध्ये करतात. हसण्याचा पुन्हा एक उद्रेक झाला. अनन्याने ती जखम आतल्या आत पचवली, पण चेहरा खाली घातला नाही. तिने आपली फाईल पुढे केली. त्यात एक व्यवस्थित प्रोजेक्ट प्लॅन होता, स्पष्ट उद्दिष्ट आणि टाईमलाईन्ससह. HR हेड, जी कधी साडीतील उमेदवाराला गंभीरतेने घेत नव्हती, हसत म्हणाली, हे सगळं मराठीत आणि तेही हाताने लिहिलेलं? आता बाकीचे सगळे अनौपचारिक झाले होते. एकाने चेष्टेने विचारलं, जर क्लायंट फॉरेनर असेल तर तुम्ही दुभाषा घेऊन याल का? दुसरा म्हणाला, माय नेम इज अनन्या. आय एम फ्रॉम इंडिया. नाईस टू मीट यू. हसणं आता खोलीत घुमू लागलं. अनन्याने डोळे बंद केले. तिच्या आत काहीतरी तुटत होतं. ती म्हणाली, जर तुमची इच्छा असेल तर मी संपूर्ण प्रस्ताव समजावून सांगू शकते. पण आता कुणालाही ऐकायचं नव्हतं. ती आता एक उमेदवार राहिलेली नव्हती, तर ती एक विनोदाचा विषय बनली होती. टेक्निकल डिपार्टमेंटचा प्रमुख म्हणाला, धन्यवाद अनन्या, आम्ही तुम्हाला कळवू, पण पुढच्या वेळी थोडं आधुनिक कपडे घालून या आणि तयारी करून या. अनन्याने फाईल परत घेतली. त्यात तिची स्वप्न होती, पण आता तिचं मौनच जास्त काही सांगत होतं. HR प्रमुखाने तिचा रिझ्यूम उचलला आणि हवेत फडफडला आणि 2 भागात फाडून टाकला. आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, ती म्हणाली, आणि आम्हाला अशा उमेदवारांची गरज आहे जे प्रोफेशनलिझम काय असतो हे समजून घेऊ शकतात. एक दुसरा सदस्य चेष्टेने म्हणाला, अनन्याजी, तुम्ही एखाद्या NGOमध्ये ट्राय करा. तिथे तुमच्या व्हॅल्यूज जास्त फिट होती. आणि हो, इंग्लिश फ्लुएन्सी सुधारून घ्या. यूट्यूबवर सगळं काही मिळतं. अनन्याने ते फाटलेला रिझ्यूमचा एक तुकडा उचलला, जणू काही तो तिच्या सन्मानाचा शेवटचा तुकडा होता. तिने मान खाली घातली आणि काही न बोलता साडीचा पदर सावरत ती दरवाजाकडे वळली. मागे त्या 5 खुर्च्यांवर बसलेले लोक तिला अशा नजरेने पाहत होते, जणू ती चुकून चुकीच्या ठिकाणी आली होती. बाहेर जात असताना HR हेडचा आवाज पुन्हा आला, एक्सक्यूज मी. अनन्या थांबली, पण वळली नाही. तुमच्यासारख्या उमेदवारांमुळेच खरंच सिरियस लोकांचा वेळ वाया जातो. साडीमध्ये प्रोफेशनलिझम दिसत नाही. हे मंदिरातल्या पूजापाठाचं कार्य नाही. एक महिला सदस्य म्हणाली, वाटतंय जणू एखाद्या हिंदी सिरियलच्या सेटवरून इथे थेट आलीये. हाशा पुन्हा एकदा उसळला, यावेळेस आणखीन मोठा. एका तरुणाने कुजबुजत म्हटलं, कुठे आहे यांचा बॅकग्राऊंड चेक? किमान ग्रूमिंग तरी असावं. अनन्या तशीच शांत उभी राहिली. समोरच्या काचेमध्ये तिला तिचं प्रतिबिंब दिसलं. साडी, बिंदी, साधेपणा, पण आता तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, दूर होता. तिने हळूच विचारलं, मी जाऊ शकते का? कोणतंच उत्तर आलं नाही. ती दरवाजा उघडून बाहेर निघाली. बाहेर तोच रिसेप्शन, तीच थंड हवा, पण आता अनन्याच्या चालीत अजिबात संकोच नव्हता. लिफ्टच्या आरशात तिने स्वतःकडे पाहिलं. तीच साडी, तोच चेहरा, पण डोळ्यात ना सूड होता ना वेदना. आता तिथे एक क्रांती होती. लिफ्ट बंद झाली. तिने हळूच स्वतःशी पुटपुटली, यांना वाटतं मी हारून चालली आहे.
पण यांना माहीत नाही मी आत्ताच सुरू झाले आहे. 7 दिवसांनी पुन्हा तीच काचांची इमारत, तोच सिक्युरिटी गार्ड, त्या मोठमोठ्या गाड्या. पण त्या सकाळी हवेचं स्वरूप वेगळंच होतं. जणू काहीतरी घडणार होतं. HR विभागाला एक मेल आला. आज 11 वाजता बोर्ड मीटिंग आहे. सर्व विभागांनी उपस्थित राहणं आवश्यक आहे. कंपनीच्या भरती प्रक्रियेवर चर्चा होईल. संपूर्ण ऑफिसमध्ये खळबळ माजली. 10व्या मजल्यावरच्या ऑडिटोरियममध्ये सगळे जमले. प्रत्येक चेहरा गंभीर होता. तेव्हाच दरवाजा उघडतो. लाल बनारसी साडी अनन्या आत प्रवेश करते. तिच्यासोबत एक वृद्ध गृहस्थ होता. त्यांनी पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. कपाळावर चंदनाचा टिळा लावलेला होता. त्यांना समोर पाहून पहिल्या रांगेतले लोक उभे राहिले. तर कोणीतरी कुजबुजलं, हीच ती मुलगी आहे ना जी इंटरव्ह्यूसाठी आली होती? तर दुसरा म्हणाला, पण आज इथे सगळ्यांसमोर का उभी आहे? तेवढ्यात एक आवाज घुमला, प्लीज स्वागत करा श्री राजनाथ सूर्यवंशी, कंपनीचे नवीन प्रमुख गुंतवणूकदार आणि त्यांची कन्या मिस अनन्या सूर्यवंशी यांचे. ऑडिटोरियममध्ये एकदम शांतता पसरली. ज्या मुलीला एका आठवड्यापूर्वी अयोग्य ठरवलं गेलं तीच आज संपूर्ण सिस्टीम समोर उभी होती. अनन्या व्यासपीठावर उभी होती. तिचे डोळे कुणालाही रोखून पाहत नव्हते, पण तरीही प्रत्येक नजर तिच्यापासून लपवता येत नव्हती. स्क्रीनवर एक स्लाईड चमकली. आपण खरंच कधी गुणवत्ता ओळखतो का? मग एक व्हिडिओ सुरू होतो. तोच इंटरव्ह्यू रूम, तोच टेबल, तेच 5 लोक आणि तेच हसणं आणि समोर बसलेली शांत साडीतील अनन्या. व्हिडिओत एक आवाज येतो, तुम्हाला व्यवस्थित इंग्लिशसुद्धा येत नाही. ही मॅनेजमेंटची पोस्ट आहे. साडीमध्ये प्रोफेशनलिझम कुठे असतो? ऑडिटोरियम स्तब्ध झाला होता. कोणी खाली पाहू लागलं तर कोणाचा श्वास थांबला. HR टीम मागे उभी होती. त्यांची अवस्था तर अशीच झाली होती जणू जमीन फाटावी आणि ते त्यात बुडून जावेत. व्हिडिओच्या शेवटी अनन्याचा आवाज येतो, धन्यवाद, तुम्ही माझी परीक्षा पूर्ण केलीत. लाईट लागतो. अनन्या आता एक साधी उमेदवार नव्हती, तर ती एक आरसा होती, ज्यात प्रत्येकाला आपलं खरं स्वरूप दिसत होतं. अनन्याने माईक हातात घेतला. मला माहीत आहे तुम्ही सगळे खूप व्यस्त असता. दररोज शेकडो रिझ्युमे येतात, पण त्या दिवशी तुम्ही माझे कपडे पाहिले. माझं बोलणं ऐकून मला कमी लेखलं. तुम्हाला वाटलं की मी इंग्लिश कमी बोलते, म्हणजे मी कमी समजदार आहे. माझी साडी पाहून ठरवलं की मी एखाद्या छोट्या गावातून आलेली मुलगी आहे. पण तुम्ही हा विचार केला नाही की कदाचित मीच तुम्हाला परखायला आली असे. हॉलमधील खुर्च्या हालू लागल्या. अनन्या पुढे म्हणाली, मी बदला घ्यायला आलेली नाहीये, बदल घडवायला आली आहे, जेणेकरून दुसरी एखादी मुलगी डोके झुकून बाहेर जाऊ नये. तेवढ्यात राजनाथ सूर्यवंशी उभे राहिले. मी आज केवळ गुंतवणूकदार नाही, एका वडिलांप्रमाणे इथे उभा आहे. तुम्ही माझ्या मुलीचा नाही तर संपूर्ण सिस्टमचा अपमान केलात. हा इंटरव्ह्यू तुमच्यासाठी एक सवय होती, दिसण्यावर विश्वास ठेवण्याची, इंग्लिशला बुद्धिमत्तेने मापदंड मानण्याची. पण आता एक नवा नियम लागू होईल. भरती डिग्रीवर किंवा फ्लुएन्सीवर नाही, तर माणुसकी आणि पात्रतेवर आधारित असेल. HR हेड हळूच उभी राहिली. तिचा चेहरा फिकट पडला. ओठ थरथरत होते. माफ करा, आम्ही तुम्हाला चुकीचं समजलं. तुम्ही आम्हाला माफ करू शकता का? अनन्याने शांतपणे उत्तर दिलं की माफ करणे हा एक शब्द आहे, पण बदल एक कृती आहे आणि मी कृतींवरच विश्वास ठेवते. ती मंचावरून खाली उतरली, पण लगेच परत माईक घेत म्हणाली, तुम्हाला वाटतं की मी राजनाथ सूर्यवंशींची मुलगी आहे म्हणून मला ऐकलं जात आहे, पण सत्य हे आहे की या कंपनीतली 51% हिस्सेदारी मी माझ्या मेहनतीने विकत घेतली आहे. मी केवळ कुणाची मुलगी नाही, मी स्वतःची एक निर्माता आहे. हॉलमध्ये शांतता पसरली.
राजनाथजी गालात स्मित हास्य करत गर्वाने उभे होते. अनन्याची नजर मागच्या रांगेकडे गेली. राहुल, तिने नाव पुकारलं. एक शांत लाजरा मुलगा, छोट्या गावातून आलेला इंटर्न, ज्याने त्या दिवशी म्हटलं होतं, मॅमला एक संधी मिळायला हवी. तो संकोचत मंचावर आला. अनन्या म्हणाली, या कंपनीत फक्त एकच व्यक्ती अशी होती ज्याने माणूस पाहिला. आजपासून राहुल शक्ती इनिशिएटिव्हचा प्रमुख असेल. तो लहान गावांमधल्या मुलांना कॉर्पोरेटशी जोडेल. टाळ्यांचा कडकडाट झाला, सन्मानाच्या टाळ्यांचा. अनन्याने पुन्हा माईक उचलला. यावेळेस तिच्या आवाजात एक वेगळी गंभीरता होती. ज्यांनी त्या दिवशी माझा अपमान केला, ज्यांनी माझ्या साडीची, भाषेची आणि साधेपणाची थट्टा केली, आज मी त्यांच्यासाठी एक निर्णय जाहीर करत आहे. हॉलमध्ये पुन्हा एक सन्नाटा पसरला. श्वास रोखले गेले. इंटरव्ह्यूमध्ये सामील असलेले 5 जण आणि रिसेप्शनवर थट्टा करणाऱ्या त्या 2 मुली, तुम्ही सर्व आजपासून या कंपनीचा भाग नाहीत. हॉलमध्ये एकच कळबळ माजली. HR हेडचा चेहरा अधिकच फिकट झाला. काही लोक एकमेकांकडे पाहू लागले. अनन्याने बोलणं पुढे सुरू ठेवलं. हा निर्णय सुडाच्या भावनेने नाही, तर न्यायासाठी घेतला आहे. जे लोक माणसाची पात्रता कपड्यांनी आणि माणुसकी भाषा वापरून मोजतात, ते या कंपनीची पायाभरणी कमकुवत करतात. तिने एक खोल श्वास घेतला. आजपासून या कंपनीमध्ये एक नवीन भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. आम्ही अशा लोकांना निवडू जे प्रामाणिक असतील, ज्यांच्यात कौशल्य असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे दुसऱ्यांच्या भावना आणि काबिलियत समजू शकतील. मी एक नवीन HR पॅनल तयार केला आहे, ज्यामध्ये अनुभवी आणि संवेदनशील लोक असतील. ते प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या कौशल्यावर, मेहनतीवर आणि स्वप्नांवर आधारित न्याय देतील, ना की कपड्यांवर किंवा भाषेवर. हॉलमध्ये टाळ्यांचा गजर झाला. यावेळेस भीतीच्या नव्हे तर बदलाच्या. अनन्या मंचावरून खाली उतरली. एक शेवटची नजर टाकून ती म्हणाली, ही फक्त माझी गोष्ट नाही, ही प्रत्येकाची गोष्ट आहे. ज्यांना कधी ना कधी दुर्लक्षित केलं गेलं, ज्यांच्या स्वप्नांवर हसून दुर्लक्ष केलं गेलं. आज मी एक कंपनी नाही बदलली, मी एक विचार बदलला आहे. ती त्या दरवाजाकडे वळली जिथून एका आठवड्यापूर्वी तिला हसत हसत बाहेर काढलं होतं. आज तिथेच लोक खाली मान घालून उभे होते. अनन्याने कोणाकडेही पाहिलं नाही, फक्त स्वतःशीच म्हणाली, माफ करणं नव्हे, बदलणं आवश्यक होतं. पुढच्या दिवशी सगळ्या न्यूज चॅनल आणि वृत्तपत्रात हेडलाईन्स गाजत होत्या. अनन्या सूर्यवंशीने कॉर्पोरेट जगाला हलवलं. अपमान करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता, पात्रतेला सन्मान. प्रेस कॉन्फरन्समध्ये अनन्याने स्पष्टपणे सांगितलं की हा बदल केवळ माझ्या कंपनीपुरता मर्यादित नाही. मी इच्छिते की प्रत्येक कंपनीने हे शिकावं. लोकांना त्यांच्या कपड्यांवरून, भाषेवरून किंवा बॅकग्राऊंडवरून नाही, तर त्यांच्या काबिलियतवरून मोजावं. जे चुकीचं करतात त्यांना जबाबदेह ठरवलंच पाहिजे. अनन्याची साडी, साधेपणा आणि आत्मविश्वास आता एक प्रेरणादायी प्रतीक बनली होती. तिने दाखवून दिलं की सत्य आणि मेहनत यांची ताकद कोणतीही थट्टात दाबू शकत नाही. जे दुसऱ्यांना कमी समजतात त्यांना वेळ एक दिवस शिकवतोच, आणि जे आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवतात ना, ते फक्त स्वतःचं आयुष्य बदलतात, तर पूर्ण जग आणि जे आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवतात ते ना फक्त स्वतःचं आयुष्य बदलतात, तर पूर्ण जग बदलून दाखवतात. ही कथा तुम्हाला कशी वाटली कृपया कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजून अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.